काही प्रमुख मला वाटतं एक 60 गुन्हे राहतील 668 पैकी की ज्यामध्ये थोडं गंभीर स्वरूपाचे त्याच्यामध्ये चौकशीमध्ये काही आक्षेप होते, त्यातूनही काही मार्ग काढता येईल का म्हणून आम्ही त्या संदर्भात सातत्यानं काय विचार करतोय की शेवटी आता दुर्दैवानं काही घटना घडल्यात, लोकांचा रोष होता, पब्लिक अँगर झालं म्हणतो आपण, त्यातून मग काही बाबतीत गुन्ह्यामध्ये काही शिथिलता करता येईल का आपल्याला, अशा बाबतीमध्ये आम्ही विचार करतोय. पण जवळजवळ 90% पेक्षा जास्त गुन्हे आपण मागे घेतलेले आहेत. माननीय मुख्यमंत्री महोदय सातत्याने त्याचा आढावा घेत आहेत आणि त्यांच्या केवळ पाठपुरामुळेच मला वाटतं हे सगळे आतापर्यंतची प्रक्रिया आपण इतक्या शीघ्रगतीने करू शकलेलो आहोत ते मला आपल्याला सांगितलं पाहिजे. ज्या वारसदारांना जे काही शहीद झालेले कुटुंब आहे, जे आपले कार्यकर्ते आहेत, त्यांच्या कुटुंबाला सानुग्रह आणून देण्याचं 100% जवळजवळ काम पूर्ण झालेलं आहे. 269 लोक होती, 269 कुटुंबाला सानुग्रह आणून देण्यात आलेला आहे. 100% पूर्तता केलेली आहे. आता शहीद कुटुंबातल्या पाल्यांना नोकरी देण्यासंदर्भातला मुद्दा होता. आता त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामध्ये काही मुलांना नोकऱ्या मिळाल्यात आणि काही लोकांनी ते महामंडळाच्या नोकऱ्या नाकारलेल्या आहेत. म्हणून आता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि महाराष्ट्र राज्य वितरण कंपनी यामध्ये त्यांना सामावून घेण्यासंदर्भात आता आमचा पाठपुरावा सुरू आहे आणि मला वाटतं लवकरच त्या बाबतीतही निर्णय होऊन जाईल. अशा सगळ्या विषयाबद्दल माननीय जरांगे पाटील साहेबांनी जो मुद्दा, अनेक मुद्दे वेळोवेळी उपस्थित केलेत, शासन त्यांच्या भावनेचा आदर करत या सगळ्या विषयामध्ये पाठपुरावा करतच आहे. शेवटी समाज बांधवांना न्याय दिला पाहिजे ही जेवढी त्यांची भूमिका आहे तीच भूमिका आमची सुद्धा आहे, राज्य सरकारची भूमिका आहे. आणि वेळोवेळी या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भात या प्रश्नाच्या सोडवणूक करण्यामध्ये सरकारची बांधिलकी अधोरेखित केलेली आहे. आता EWS जाऊन आता ECBC आलेला आहे, त्यामुळे आणखीन त्यामध्ये मोठी संधी आपल्या मुलांना मिळालेली आहे. आता मान्य सर्वोच्च न्यायालयाचे काही निर्णय आहे, त्यामुळे आपल्याला या बाबतीमध्ये काही सरकारला भूमिका घ्यावी लागली. मला वाटतं जे काही 58 लाख नोंदीचा जो उल्लेख सातत्यानं करतायत त्या राज्याच्या बाबतीमधली खरं त्या विशेष करून माहिती होती, नोंदी होत्या, परंतु जवळजवळ 12-1 लाखाच्या पर्यंत प्रमाणपत्र त्याच्यामध्ये देण्यात आलेले आहे आणि ही प्रक्रिया चालूच आहे. परंतु सातत्यानं आक्षेप होता की लोक अर्ज करत नाहीत, अर्ज येत नाहीत. तर हे असे अर्ज येत नाही ह्या सबबीखाली दाखले देता येत नाही हे म्हणणं काही फारसं संयुक्तिक नव्हतं. मी आज स्वतः विभाग आयुक्तांना फेब्रुवारीमध्ये काही सूचना केल्या होत्या आणि आता जे नवीन विभागीय आयुक्त आले त्यांनी मला आश्वासित केलेलं आहे की पुढच्या काही 2-3 महिन्यामध्ये मी स्वतः जिल्ह्याने दौरे करून या संदर्भात आपण अधिकाधिक दाखले कसे उपलब्ध होतील यासाठी तो कालावधी त्यांनी मला सांगितलं, मला द्या, मी 100% कामी करून आम्ही त्या बाबतीमध्ये काहीतरी चांगलं काम आम्ही करून दाखवू शकतो असं आश्वासन दिलेलं आहे. मला वाटतं या सगळ्या पार्श्वभूमीवर माननीय जरांगे पाटलांनी मुंबईच्या आंदोलनामध्ये उपस्थित केलेले मुद्दे यावरही सरकारने आता काही अंश कार्यवाही केलेली आहे. असं दावा करणार नाही की 100% कारवाई झालेली आहे, परंतु समाज बांधवांचा आदर करत त्यांनी जे या संदर्भात उचललेले जे पाऊल आहेत त्याकरता आम्ही सकारात्मक आहोत. मागण्या मान्य करण्यामध्ये कुठलाही संकोच नाही, काही सरकारचं पुढे त्यासाठी पुढं मागं करण्याचा प्रश्न नाही आहे. तर मीच त्यांना विनंती करणार आहे की आणखीन सरकारच्या बाबतीत सरकारकडून काय भूमिका त्यांची अपेक्षित आहे जर मला समजली तर जे कामी आतापर्यंत केलेलं काम आणि त्यांनी आता मुद्दे उपस्थित ते करतील त्या संदर्भातलं काम आम्ही केलेली कार्यवाही आणखी त्याचं स्पष्टता मला या निवेदन देता येईल.